सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराची काल रात्री अज्ञातांकडून जाळपोळ, 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। अतिक्रमणामुळे खोक्याच्या घरावर वन विभागाचा बुलडोजर, अनधिकृत घर बांधल्यानं कारवाई। शिरूर कासारपासून काही अंतरावर खोक्याचं घर। यापूर्वी घराच्या झाडाझडतीमध्ये वाळलेल्या प्राण्यांचं वाळलेलं मांस आणि कातडेही जप्त। आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेला प्रयागराजमधून महाराष्ट्रामध्ये आणलं। संभाजीनगर विमानतळावरून खोक्याला घेऊन पोलीस बीडकडे रवाना। खोक्यावर आतापर्यंत 3 गुन्ह्यांची नोंद। खोक्या असो वा बोक्या, कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती न दिल्यास पुनर्निवडणुकीसाठी मोठा खर्च। गेल्या 35 वर्षांपासून कोकाटे अनेक सार्वजनिक पदांवर। मतदारांनी देखील वेळोवेळी विश्वास दर्शवला। नाशिक सत्र न्यायालयाचं निरीक्षण। देशभरात धुळवडीचा उत्साह, रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली। कुठे पर्यावरणपूरक तर कुठे पारंपरिक नृत्यानं होळी साजरी। कोकणामध्ये शिमगोत्सवाला उत्साहात सुरुवात। होळी, धुलीवंदन, रमजान निमित्त मुंबईसह पुण्यामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त। शहरभर नाकाबंदी आणि मद्यधुंद वाहन चालकांवर विशेष कारवाईची मोहीम। सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द, घोषणा आणि गाण्यांवर देखील प्रतिबंध। धुळवडीनिमित्त दुपारी 3 वाजेपर्यंत पुणे मेट्रो सेवा बंद। 3 नंतर रात्री 11 वाजेपर्यंत सीमित सुरू राहणार। प्रवाशांनी सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन। नागपूरसह विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट। अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावतीमध्ये तापमान वाढ। पारा वाढल्यानं राज्यामध्ये विजेची मागणी 30,000 मेगावॅटवर। मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना मोठा धक्का। कथित 1300 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यास गृह खात्याची मंजुरी।